लाल किल्ल्यावर सलग 12व्यांदा मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, तिन्ही सैन्य दलांकडून 21 तोफांची सलामी, अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरत नाही, दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना मोदींचा इशारा। अणुबॉम्बच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा। पुढील 10 वर्षात राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत केली जाणार, पंतप्रधान मोदींकडून सुदर्शन चक्र मिशनची घोषणा, देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणार, मोदींचं आश्वासन। दिवाळीमध्ये भारतीयांसाठी मोठं गिफ्ट मिळणार, जास्तीचे कर आता कमी होणार, तरुणांसाठी लवकरच जीएसटी रिफॉर्म, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी मोठी घोषणा, 1 लाख कोटींची विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू, खासगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय। आधीच्या पिढीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, आपण समृद्ध भारत बनवूयात, पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन, नव्या कल्पना समोर आणा, सरकारसोबत असल्याचं आश्वासन। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या हस्ते तर बीडमध्ये अजितदादांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्यातील ॲप आधारित टॅक्सी रिक्षा चालकांचं आज आंदोलन, आरटीओ कार्यालयासमोर शांततेमध्ये करणार निदर्शनं, प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता।